नमस्कार मित्रांनो, ओशनिक इकॉनॉमिक्समध्ये आपलं स्वागत आहे. महाराष्ट्राची यशोगाथा या आजच्या विशेष भागामध्ये आणखी एका थोर व्यक्तीबद्दल आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, ज्यांना मराठी उद्योग जगताचे प्रमुख शिलेदार म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो. तसेच भारतीय उद्योगधंद्याच्या क्षेत्रातील एक प्रसिद्ध मराठी कारखानदार घराणे ज्यांचा उल्लेख आहे. किर्लोस्कर वाडीचे औद्योगिक वसाहत उभारणारे भारतीय हेनरी फोर्ड म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो, ज्यांना नावाजले जाते ते म्हणजे लक्ष्मणराव काशीनाथ किर्लोस्कर होय. एखाद्या व्यक्तीचा जन्म कोणत्या परिस्थितीमध्ये झाला हे महत्त्वाचे नसते, परंतु त्या व्यक्तीने जगाचा निरोप कोणत्या आणि कशा पद्धतीने घेतला, त्या व्यक्तीने आपले व्यक्तिमत्व कसं घडविले आणि आपले नाव कसे कमविले हे महत्त्वाचे ठरतं. चांगल्या आणि समृद्ध वातावरणामध्ये जन्म घेणारे आणि आपल्या आयुष्याची काहीतरी नावं कमवणारे बरेच लोक आपणास सापडतील, परंतु ज्यांचं आयुष्य खरोखरच संघर्षमय आहे, ज्याने आपलं आयुष्य संघर्षमय करून जगले आहेत, ते स्वतःची ओळख निर्माण केली आणि ह्या जगामध्ये येणाऱ्या कित्येक पिढ्यांसाठी एक उदाहरण बनून जातात. अशीच एक औद्योगिक क्षेत्रातील एक थोर घराणेमधून आलेली व्यक्तिमत्व म्हणजे लक्ष्मणराव काशीनाथ किर्लोस्कर होय. हे व्यक्तिमत्व तितकंच महत्त्वपूर्ण ठरतं. देशातील बड्या औद्योगिक घराण्यांपैकी एक किर्लोस्कर समूहाचे संस्थापक म्हणून स्वर्गीय लक्ष्मण काशीनाथ किर्लोस्कर यांचं नाव घेतलं जातं. ते भारतातील प्रसिद्ध उद्योगपतींपैकी एक थोर मानले जाते. किर्लोस्कर समूह देशातील एक नावाजलेलं आणि प्रतिष्ठेचं घराणं म्हणून संबोधलं जातं. लक्ष्मणराव काशीनाथ किर्लोस्कर यांनी किर्लोस्कर समूहाची स्थापना केली आणि छोट्या सायकलच्या दुकानापासून केली होती. कोणतेही काम करण्यासाठी मोठी गुंतवणूक आवश्यक असते हे आपण अनेकदा ऐकलं असतं, परंतु लक्ष्मणराव किर्लोस्कर या कहाणीचे अगदी चुकीचे सिद्धांत म्हणून स्पष्ट करतात. आज मानवाने चंद्रापर्यंत प्रवास केला असला तरी एक काल असा होता ज्यावेळी सायकल पाहून लोकांना आश्चर्याचा धक्का बसायचा. याच दरम्यान एका माणसाला सायकल चालविताना बघितल्यानंतर त्यांनी थेट या व्यक्तीने VJTIची नोकरी सोडून 1888 मध्ये बेलगावच्या रस्त्यावर सायकल विकायचे किर्लोस्कर ब्रदर्स या नावाने दुकानच टाकले होते. बाहेरून सायकल विकत घ्यायच्या आणि भाऊ रामू अण्णाच्या मदतीने त्या गावामध्ये त्या सायकल विकायचा व्यवसाय या व्यक्तीने सुरू केला. त्या काळात ह्या लोकांना सायकल शिकवण्याचे 15 रुपये घ्यायचे. असे या व्यक्तीनं आपला रोजगार आणि आपला धंदा हा सुरू केला होता. लक्ष्मणराव किर्लोस्कर हे केवळ उद्योगपतीच नव्हते, तर थोर समाजसुधारकही होते. जेव्हा ग्रामीण भागामध्ये अंधसनातनी प्रथा जोरात सुरू होत्या, त्यावेळी अस्पृश्यता दूर करण्याचा पुरस्कार त्यांनी केला होता. त्यांनी किर्लोस्कर वाडी येथे स्थापन केलेले नगरामध्ये अस्पृश्यता बंदी ही याची मोहीम राबवली होती. लक्ष्मणराव किर्लोस्कर यांचा जन्म म्हैसूर जवळील बेलगावी जिल्ह्यातील गुलहोसूर या छोट्याशा गावामध्ये 20 जून 1869 मध्ये झाला. बालपणामध्ये शिक्षणात त्यांचे मन रमत नव्हते, पण पुढे जाऊन त्यांनी मुंबईच्या JJ स्कूल ऑफ आर्ट्समध्ये प्रवेश घेतला. डोळ्यातील दोषांमुळे त्यांना रंग नीट पाहता येत नव्हते किंवा त्यांना ओळखता येत नव्हते आणि याच कारणामुळे त्यांनी त्यांच्या आयुष्यातली नवी कलाटणी त्यांना मिळाली. यानंतर ते यांत्रिक म्हणजे मेकॅनिकल चित्र काढणे शिकले आणि मुंबईतील व्हिक्टोरिया ज्युबिली टेक्निकल इन्स्टिट्यूटमध्ये म्हणजे VJTI मध्ये शिक्षक म्हणून त्यांची नियुक्ती झाली. फावल्या वेळामध्ये ते कारखान्यामध्ये काम करायचे आणि त्यामुळे त्यांना यंत्राची चांगलीच ओळख झाली होती. लक्ष्मणराव किर्लोस्कर शिक्षक जरी असले तरी पण त्यांच्या नशिबामध्ये त्यांना यापेक्षा खूप काही पुढे करण्याची धमक होती. मात्र त्यांच्या आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा मार्ग एका नवीन समस्येने घडविला. झाले असे की शिक्षक जेव्हा होते त्यावेळी त्यांच्या जागी अँग्लो इंडियनची बढती झाली. किर्लोस्करांच्या जागी दुसरे कोणी असते तर कदाचित या घटनेने त्यांचे लक्ष विचलित झाले असते, पण विचलित न होता त्यांना शिक्षक या पदाचा त्यांनी राजीनामा दिला. मराठी माणसाला उद्योगधंदा करता येत नाही असे आपण कित्येकदा ऐकतो. मराठी माणसाने फक्त दुसऱ्याची चाकरी करावी किंवा स्वतःची शेती करावी असे बोलून अनेकदा मराठी माणसाचा अपमान देखील केला जातो. या सर्व प्रथाला छेद देत मराठी माणूस एक यशस्वी उद्योजक होऊ शकतो हे आपल्याला एका व्यक्तीने 19व्या शतकामध्ये दाखवून दिले. दुसरं कोणी नाही, हा मराठी माणूस म्हणजे लक्ष्मणराव किर्लोस्कर होय. याच मराठी माणसाने मराठी माणूस व्यवसाय करू शकत नाही ही मराठी माणसाला लागलेली कलंक पुसून काढण्याचा प्रयत्न केलेला दिसून आला. यंत्रांना ऊर्जा देऊन गतिमान करण्याची गरज बदलत्या कालानुसार निर्माण झालेली होती, ती भारतातच. हे आव्हान किर्लोस्कर ब्रदर्सने स्वीकारले आणि भारतीय उद्योग जगामध्ये स्वयंचलित यंत्रयुगाला सुरुवात झाली होती. डिझेल इंजिन, कोल गॅस
जनरेटर्स, विद्युत मोटार अशा स्वदेशी यंत्राच्या साहाय्याने भारतीय उद्योगामध्ये चैतन्याचे वारे वाहू लागले होते. त्यांना एक वेगळीच गती प्राप्त झाली होती. पंप आणि झडपा तयार करण्याचे सर्वात मोठा भारतीय उद्योग समूह म्हणून किर्लोस्कर ब्रदर्स या उद्योगाला जाते. जागतिक युद्ध पातळीमध्ये परिस्थितीतील भारतीय उद्योगाची अवस्था खूपच बिकट झाली होती. तसेच स्वदेशी तंत्रज्ञानाचा अभाव, ब्रिटिश सरकारचे ब्रिटिश बनावटीची यंत्रसामग्री भारत पाठवण्यास घातलेली बंदी अशा अवस्थेमध्ये किर्लोस्करांचे योगदान वाखाणण्याजोगे आहे. या दृष्टीने भारतीय उद्योगपतींचे मशीन टूल्स तयार करण्यासाठी धाडसी निर्णय घेऊन ब्रिटिश सरकारला चकित त्यांनी केले. शेतीची अवजारे बनवणारे किर्लोस्कर मशीन टूल्सकडे वळाले. ते भारतीय उद्योग जगतातील क्रांतिकारक वळण म्हणावे लागेल. यासाठी त्यांनी हरिहर येथे म्हैसूर किर्लोस्कर लिमिटेड ही कंपनी सुरू केली. या कामी म्हैसूरचे महाराजा यांनी हितचिंतक म्हणून त्यांना लाभले होते. त्यावेळी तयार केलेली 7 ही लेथ मशीन्स हातोहात विकली गेली. बदलत्या औद्योगिक धोरणाचा समूहाला त्यांना चांगलाच फायदा झाला होता. विद्युत मोटारी तयार करणे हे लक्ष्मणरावांचे स्वप्न होते. 1946 साली ते पूर्ण झाले. लक्ष्मणरावांचा धाकटा मुलगा रवी याने 10 हेक्टर जागेवर किर्लोस्कर इलेक्ट्रिक कंपनी लिमिटेड सुरू केली होती. 1958 साली एअर कॉम्प्रेसर्स तयार करण्याचा परिपूर्ण कारखाना शंतनूरावांचे धाकटे चिरंजीव श्रीकांत यांनी समर्थपणे सांभाळले. इंग्लंडला बूम अँड वेड या कंपनीच्या सहकार्याने किर्लोस्कर न्यूमॅटिक कंपनी लिमिटेड एअर कॉम्प्रेसर आणि न्यूमॅटिक साधनांचे उत्पादन सुरू झाले होते. महाराष्ट्रातील शेतकरी वापरत असलेले लोखंडी नांगराचे जनक लक्ष्मणराव किर्लोस्कर यांना हा बहुमान मिळतो. भारत हा कृषीप्रधान देश असल्यामुळे सुमारे 80% लोक शेतीचा व्यवसाय करतात. तेव्हा त्यांना उपयुक्त आणि फायदेशीर ठरणारे यंत्रच तयार केले पाहिजे आणि आपल्या मालालाही मागणी येईल अशी त्यांची खात्री पटली. त्या काली पश्चिम भारतामध्ये मुख्यतः महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात या राज्यातील शेतकरी वर्ग जमिनीच्या पूर्व मशागतीसाठी लाकडी नांगरांचा उपयोग करत असे. या लाकडी नांगराने उथळ नांगरणी होत असे. लक्ष्मणरावांना त्यावेळेच्या पारंपरिक शेती पद्धतीची नांगरणीतील समस्येची पूर्ण जाणीव होती. अशा परिस्थितीमध्ये नांगरणीसाठी कोणत्या उपकरणाची आवश्यकता आहे हे त्यांनी जाणले आणि लोखंडी नांगर बनवण्याची कल्पना त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली. तेव्हा त्यांनी सुधारलेल्या परदेशी शेतीचे नांगरांचे नमुने पाहिले. जमिनीच्या मशागतीसाठी शक्य ती सर्व माहिती गोळा केली आणि अभ्यासही केला. त्यावेळी शेती खात्याने विलायती नांगर प्रसारित करण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा शेती खात्याचे वरिष्ठ अधिकारी मल्हारलिंगो कुलकर्णी यांच्या साहाय्याने किर्लोस्कर यांनी नमुन्याचा नांगर तयार करण्याचे ठरविले. त्यासाठी एक विलायती नांगर आणला. या नांगराचे फाल, पाठ, मधला भाग इत्यादी बिळांचे होते. हालीस व रुमणे लोखंडी पट्ट्याचे होते. हा नांगर तयार करायला लागणारी विडाची भट्टी तयार मालरानावर उभी केली. लोंढ्याहून मोल्डिंग सँड आणि फायर फ्ले ही मागवली होती. 4 पोती कोक गोळा केला आणि हे साचे घालून ओतकामाला सुरुवात केली. परंतु या कामाचा अनुभव नसल्यामुळे त्यात त्यांना अपयश आले. परंतु तेव्हा त्यांनी हार न मानता अनेक युक्त्या लढविल्या आणि आपल्याला हवे तसे नांगरांचे भाग यशस्वीपणे तयार केले. त्यावेळेस किर्लोस्करांनी आपल्या कारखान्यामध्ये 6 नांगर तयार केले. परंतु त्यातील एकही नांगर विकला गेला नाही. परंतु शेतकऱ्यांच्या मनातील अंधश्रद्धेपोटी हा नांगर अनेक दिवस कारखान्यातून बाहेर पडूच शकला नाही. पुढे मिरजमधील जोशी नावाच्या सुशिक्षित तरुणाने शेतकऱ्याने नांगराचे महत्त्व पटवून घेतले आणि 6ही नांगर विकत घेतले. त्यानंतर पलूस येथील पांडू पाटील यांनी किर्लोस्करांकडे 35 नांगरांची मागणी केली होती. कालांतराने या व्यवसायामध्ये पडल्यानंतर किर्लोस्कर यांना लक्षात आले की काळ्या जमिनीमध्ये वापरण्यासाठी नांगर अधिक वजनदार हवा. त्यामुळे नांगराचे काही भाग अधिक जड करून व हालीस पट्ट्यांची लांबी वाढवून त्या आवश्यक त्या सुधारणेमध्ये त्यांनी केले. या सुधारणेमध्ये नांगर त्यांनी शिफारशीसाठी शेतकी खात्याकडे पाठविला. युरोपियन अधिकाऱ्यांनी नांगरात दोष आढळल्यामुळे सांगून विलायती नांगराची शिफारस केली. त्यामुळे चिडलेल्या किर्लोस्करांनी आपल्या नांगरातील दोषांची शहानिशा करण्यासाठी व निरनिराळ्या विलायती कंपनीचे फाल मागविले आणि त्याचाही अभ्यास केला. तेव्हा त्यांनी विलायती फाल तयार करण्यासाठी कोणती पद्धतीचा वापर करावा याचा शोध घेतला. ती पद्धत नेमकी ठरवल्यानंतर किर्लोस्करांचे फाल विलायती फालासारखेच होऊ लागले. परंतु तेवढ्यावर समाधान न मानता त्यांनी त्यामध्ये अनेक असे प्रयोग करून फाल अधिकच शेतकऱ्यांसाठी उपयुक्त कसा होईल याचा विचार केला. 1910 मध्ये किर्लोस्करवाडी येथे आधुनिक पद्धतीचा पहिला लोखंडी नांगर तयार झाला आणि हाच नांगर महाराष्ट्राच्या शेतीसाठी क्रांतिकारक बदल ठरणारा उपयुक्त हा नांगर ठरलेला दिसून आला. नंतर हळूहळू शेतकऱ्यांमध्ये लोखंडी नांगराची उपयुक्तता पटली आणि त्यांनी नांगर खरेदी करण्यास सुरुवात केली. अल्पावधीतच किर्लोस्करवाडी येथील कारखान्यातून दिवसाला 200 ते 250 असे नांगर बाहेर पडू लागले. त्यावेळेस महाराष्ट्रातील जवळजवळ सर्व मोठ्या शेतकऱ्यांकडे लोखंडी नांगर येऊ लागले. हे सर्व प्रकार किर्लोस्कर यांच्या संशोधनाला मिळाले.
हे असेच मानावे लागेल. शेती क्षेत्रात लागणाऱ्या अवजारांचे घडलेली ही एक क्रांतीच मानावी लागेल. याचबरोबर अभ्यास करता करता आणि व्यवसायाचा विस्तार वाढवता किर्लोस्करांनी पुढे कडबा कुट्टी यंत्र तयार केले. शेंगा फोडणीचे यंत्रही, ऊसाचे गुळाळ आणि पाण्याचे पंपाचे उत्पादन सुद्धा त्यांनी सुरू केले. महाराष्ट्राच्या शेतीला लागणाऱ्या दोन महत्त्वाच्या गोष्टी मानल्या जातात. एक म्हणजे लोखंडी नांगर आणि दुसरं म्हणजे पाण्याचा पंप. आणि तेही दोन्ही संसाधने किर्लोस्कर यांनी दिली. लक्ष्मणरावांच्या या योगदानाबद्दल भारत सरकारने त्यांना त्यांच्या नावाचे टपालही काढले. त्यांचे सुपुत्र शंतनू किर्लोस्कर यांनी त्यांच्या कारखानदारीमध्ये जगामध्ये नाव उज्ज्वल केलेले दिसून येते. किर्लोस्करांनी जोड व्यवसाय म्हणून किर्लोस्करांनी सॅमसंग कंपनीची डीलरशिप घेऊन पवनचक्कीची विक्री करण्यास सुरुवात केली, पण त्यात त्यांना फार मोठा तोटा झाला. त्यामुळे त्यांनी वेळीच शहाणपण घेऊन तेथून त्या व्यवसायातून काढता पाय घेतला. पुढे लक्ष्मणराव किर्लोस्करांनी अमेरिकेतील एका मासिकात कापणी यंत्र पाहिले आणि आपणही असे यंत्र बनवायचे असे त्यांनी ठरवले. त्यासाठी त्यांनी मुंबईहून यंत्रसामग्री आणलीच आणि त्याचबरोबर 1901 मध्ये त्यांनी स्वतःचे पहिले उत्पादन बनवले. पण किर्लोस्करांचे हेही उत्पादन फेल गेले. त्यांनी इथेच पण हार मारली नाही. भारतात शेती वर्ग असणारा शेतकरी जास्त आहे, त्यामुळे त्यांनी शेती उद्योगामध्ये यंत्र बनवायचे ठरवले. मग हे यंत्र काय असले पाहिजे, तर ते यंत्र नांगरवर त्यांनी लक्ष केंद्रित केले. त्या काळी लाकडी नांगराचा टक्कर देण्यासाठी किर्लोस्करांनी लोखंडी नांगर बनविला. पण यामध्ये एक अडचण मात्र निर्माण झाली होती, ती म्हणजे नांगरांच्या किमतीची. कारण त्या काळी सामान्य नांगर जो लाकडी होता तो 6 रुपयाला मिळायचा, पण किर्लोस्करांची नांगराची किंमत ही 40 रुपये होती. पण येणारे पीक जोम धरल्यास खर्च शेतकऱ्यांना सहज परवडेल असा किर्लोस्करांचा ठाम विश्वास होता आणि घडलंही तसेच. 1920 मध्ये त्यांनी त्यांच्या कारखान्याचे रूपांतर कंपनीमध्ये केले आणि त्यांची कंपनी ऊसाचा रस काढण्याच्या यंत्रापासून ते शेतीच्या उपयोगी अशा औषधी फवारणी हातपंपापर्यंत जवळपास सर्वात मोठे 40 उत्पादन करण्यास ही कंपनी बनवू लागली होती. यात अजून एक महत्त्वाची बातमी, ती म्हणजे लक्ष्मणरावांना औंध संस्थानाचे दिवाण म्हणून 1935 मध्ये त्यांची नेमणूक करण्यात आली होती. किर्लोस्कर ब्रदर लिमिटेड ही भारतातील औद्योगिक क्रांतीच्या प्रवर्तकांपैकी एक महत्त्वपूर्ण व्यवस्था मानली जाते. देशातील पहिला नांगर विकसित करण्यापासून ते केंद्रापसारक पंपाचा भारतातील पहिला निर्माता होण्यापर्यंत, तसेच किर्लोस्कर ब्रदर लिमिटेड 130 वर्षाच्या कालावधीमध्ये विपुल वारसा घेऊन अनेक पहिले श्रेय त्यांच्याकडे दिले जाते. भारतातील पहिले डिझेल इंजिन असो किंवा इलेक्ट्रिक मोटर, तसेच लेथ किंवा स्पेशलाइज्ड कॉन्क्रीट वॉल्ट पंप CVP, तसेच किर्लोस्कर ब्रदर लिमिटेड ची क्रांतिकारी कामगिरी आणि भारतीय उद्योगातील योगदानाची मोठी यादी तयार होत असताना दिसून येते. लक्ष्मणराव किर्लोस्करांची गाथा 1888 मध्ये सुरू जरी झाली तरी लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी बेलगाव म्हणजे आताचे बेलगावी येथे लहान सायकल दुरुस्ती करण्याचे काम किर्लोस्कर रोडवरील श्रीकृष्ण थिएटरजवळ उभारले होते. त्यानंतर लक्ष्मणराव आणि त्यांच्या बंधूंनी किर्लोस्करवाडी नावाची औद्योगिक वसाहत उभी केली होती. बेलगावातून त्यांना हद्दपार केले जात होते तेव्हा त्यांना राहण्यासाठी आणि काम करण्यासाठी जागेची नितांत गरज भासू लागली होती आणि त्याचमुळे किर्लोस्करवाडीचा जन्म झालेला दिसून येतो. बेलगाव नगरपालिकेने किर्लोस्करांना त्यांची जागा रिकामी करण्याचे आदेश दिले होते. तेव्हा लक्ष्मणराव किर्लोस्करांना त्यांच्या कार्यशाळेसाठी योग्य जागा मिळत नव्हती. कुंडल रोड नावाच्या प्रसिद्ध रेल्वे स्थानकाच्या बाजूला असलेला ओसाड पडीक जमिनीचा त्यांनी कारखाना सुरू केला. कारखान्यानंतर प्रसिद्ध किर्लोस्कर इंडस्ट्रीमध्ये बहारला गेला आणि स्टेशनला त्या किर्लोस्कर वाडी असे नाव देण्यात आले. म्हणजे कुंडल स्टेशनचे किर्लोस्कर वाडी हे रूपांतर झालेले एक मोठे औद्योगिक वसाहत उभी राहिलेली ही स्थिती किर्लोस्करांच्या गुणगौरव आणि कौशल्यावर उभी केलेली दिसून येते. शेतीची उपकरणासाठी बाजारपेठ प्रचंड प्रमाणामध्ये भारतामध्ये उपलब्ध होऊ शकेल हा विचार लक्ष्मणरावांच्या मनामध्ये आला होता. बाहेरून उपकरणं आणून इकडे विकण्यापेक्षा का आपण स्वतः त्याची निर्मिती करू नये हा विचार त्यांना पछाडले होते. 1901च्या सुमारास त्यांनी छोट्या प्रमाणात कडबा कुट्टी कापण्याच्या यंत्राची निर्मिती केली आणि या विक्रीतून त्यांना मोठ्या प्रमाणात लाभही झाला होता. आणि म्हणजेच त्यांनी पुढचं काम लक्ष वेधलं होतं ते ओतकाम करून बनवलेल्या लोखंडी नांगराच्या फालाचं उत्पादन करण्याचं. उत्पादन सुरू करायचं म्हटलं की लाख अडचणी समोर येतात आणि त्या वासून उभ्या राहतात. त्यातील सर्वात मोठी अडचण म्हणजे भांडवलाची. सगळं सोंग करता येतं परंतु पैशाचं सोंग काही घेता येत नाही. किर्लोस्करांनी त्यावेळी बॉम्बे बँकिंग कॉर्पोरेशनकडे 10,000 रुपयाची भांडवली कर्जाची मागणी केली होती, परंतु त्यांच्याकडे पुरेसं तारण नसल्यामुळे बँकेने त्यांची मागणी फेटाळून लावली होती. अशा वेळी त्यांच्या मदतीला धावून आले होते ते साक्षात औंधचे महाराज आणि गिंडे नावाचे श्रीमंत गृहस्थ.
गेंडेंनी किर्लोस्करांच्या कामावर विश्वास दाखवून त्यांच्या परिचयाच्या असल्यामुळेच त्यांना भांडवली मदत केली होती. औंधच्या महाराजांनी त्यांना तर 10,000 रुपये भांडवल आणि 32 एकर त्यांची स्वतःची किर्लोस्करांच्या हवाली केली होती. आणि किर्लोस्करांच्या पंखांमध्ये गरुड भरारी झेप मारण्याचे सामर्थ्य ह्या दोन्ही व्यक्तींनी त्यांना बहाल केली होती. या जमिनीमध्ये लक्ष्मणराव आणि त्यांचे मोठे बंधू रामांनांनी किर्लोस्कर वाडीला बसवण्याचे अपार मेहनत घेतली आहे. आणि यांच्याच बरोबर 25 ते 30 कामगारांची घरं येथे त्यांनी बसवली आणि ह्या 25-30 लोकांच्या मदतीनं किर्लोस्कर वाडीला नवा जन्म दिला. लक्ष्मणरावांनी इंग्लंडच्या मूळ सायकल उत्पादक कंपनीशी थेट करार केला होता. त्यांनी त्यांच्या भावासह किर्लोस्कर ब्रदर्स अशी कंपनी स्थापन केली. त्यांनी काही वर्ष विविध उद्योगही केले. परदेशातून पवनचक्क्या आणून त्या विकल्या. लोकांना सायकल चालवण्याचे ते शिकवत असत. त्यांनी लाकडाच्या खिडक्या आणि दरवाजे करून विकले. याच दरम्यान त्यांनी औंध संस्थानिकीच्या घरातील कुलदेवतेच्या मूर्तीला इलेक्ट्रोप्लेटिंगची मुलामा चढवून देण्याचेही काम केले. त्यांनी भारतासारख्या कृषीप्रधान देशामध्ये शेतकऱ्यांच्या कामी येतील अशी यंत्रे बनवण्यास ठरविले. जनावरे वैरणीतील बुडक्याखालील मोठा भाग खात नाहीत आणि तो वाया जातो हे त्यांच्या लक्षात आले. त्यातून त्यांनी पहिले यंत्र तयार केले आणि कडबा कापण्याचेच. जनावरांच्या चाऱ्यातून बुडखा वेगळा करणे आणि चाऱ्यापासून बारीक तुकडे करून ते जनावरांपुढे टाकणे हे शेतकऱ्यांना सोपे झाले. हे यंत्र लोकांना त्यांच्या पसंतीस उतरले. तसे त्यांनी याच दरम्यान स्वतःची कार्यशालाही उभारली. त्यांनी लोखंडाचे ओतीव नांगर बनवण्याचेही ठरवले. त्यासाठी त्यांना जागा आणि भांडवल दोन्हीची गरज भासू लागली होती. याचा गरज पूर्ण करण्यासाठी औंध संस्थानाचे राजे यांनी त्यांना 10,000 रुपये दिले आणि 32 एकर जमीन देऊन ही त्यांची गरज भागविली. ती जागा म्हणजे संस्थानातील कुंडल या गावाजवळील ओसाड जमीन होती. जमिनीवर निवडुंग आणि सराटा यांचे साम्राज्य होते. लक्ष्मणरावांनी त्या जागेमध्ये उद्योगाचा महामेरू हा सलग त्या जमिनीवर उभा केला. अडचणींना अनेक होत्या, परंतु त्यांच्यावर त्यांनी मात केली. त्यांनी तरीही एक उद्योगनगरी उभी केली, ती म्हणजे किर्लोस्कर वाडी. तो परिसर किर्लोस्कर वाडी म्हणून मोठ्या आनंदाने आणि मोठ्या गौरवाने ओळखला जातो. उद्यम नगरी किर्लोस्कर वाडी म्हणून त्याचा उल्लेख केला जातो. किर्लोस्कर वाडीच्या उभारणीचे काम 1910 पासून सुरू झाले. औद्योगिक वसाहत असणारे जमशेदपूर नंतरची देशातील दुसरी क्रमांकाची अगर कोणती औद्योगिक वसाहत असेल ती तर असणारी किर्लोस्कर वाडी म्हणून ओळखली जाते. बिहारमध्ये जमशेदजी टाटा यांच्या पोलाद कारखान्याचे जमशेदपूर झाले. त्यानंतर कैलासवासी लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी त्यांच्या स्वतःच्या उद्योग समूहासाठी स्वतंत्र नगरी उभारण्याचे स्वप्न पाहिले आणि त्यातून किर्लोस्कर वाडीचा जन्म झालेला दिसून येतो. लक्ष्मणरावांनी कारखान्याजवळ कामगारांसाठी राहण्याची सोयही केली. बेलगावाहून येणारी जुनी यंत्रे तसेच साहित्य कारखान्याच्या स्थळी आणले गेले. कारखाना उभारण्याचा काल उघड्यावर स्वयंपाक आणि झोपण्यास धर्मशाला असे सर्व प्रकार त्यावेळी सुरू झाले होते. कारखान्यामध्ये जातीभेदाची दरी तेथून मिटवण्यात त्यांनी सुरुवात केली. एकमेकांच्या चुली शेजारी चुली मांडून स्वयंपाक बनवू लागले होते. आपोआपच मने जुळत गेली आणि एकसंध साथीदाराने त्यांचा एक संघ तयार झाला होता. निवारा, पाणी अशा अनेक अडचणी होत्या, मात्र किर्लोस्करांचा पक्का निर्धार झालेला होता. हळूहळू उद्योग उभारत गेला आणि उत्पादनही सुरू झाले. सुरुवातीला रेल्वे लाईनच्या गळतीचे पाणी गोळा करून आणले जात असे. नंतर एका शेतकऱ्याच्या विहिरीतून गाडीतून पाणी आणले जाई. त्यानंतर पाईपलाईनद्वारे पाणी आणून एक हौदात सोडले जाई. तेथून कामगार पाणी भरत. पांढऱ्या मातीचा विटा पाहून घरे बांधून झाली. उत्पादन सुरू झाले, मात्र संकटे काही संपत नव्हती. त्या वर्षी जोरात पाऊस झाला आणि पांढऱ्या मातीत बांधलेली अनेक घरे पडली. कामगार बेघर झाले. पांढऱ्या मातीऐवजी लाल मातीतील विटा पाडणे आवश्यक असल्याने त्यांच्या लक्षात आले. त्यासाठी लाल मातीची जमीन विकत घेणे गरजेचे वाटत असून सुद्धा त्यासाठी खर्च येणार होता. लक्ष्मणरावांकडील गंगाजली आता संपत आली होती. पुन्हा त्यांच्या पंतप्रतिनिधीकडे पैसे मागण्यास त्यांचं मन काही तयार होईना. तेव्हा स्नेही रामभाऊ गेडे यांनी त्यांना 10,000 रुपयाची आर्थिक मदत केली होती. लक्ष्मणरावांनी हा कारखाना मोठ्या उत्साहाने सुरू केला. नांगरांचे उत्पादन सुरू त्यांनी केले. रब्बीच्या पिकानंतर मशागतीचा हंगाम आला आणि नांगरांची विक्री जोरात सुरू झाली. नांगर भाड्याने देणे हाही फायद्याचा धंदा आहे. काही चाणाक्ष मंडळीने हेरले आणि मालाला उठाव मिळाला. किर्लोस्कर वाडीमध्ये सुरुवातीला फक्त पाण्याचे पंप बनत असे. किर्लोस्करांचे पंप इतके लोकप्रिय झाले की पुढे पंप म्हणजे किर्लोस्करांचेच अशी ख्याती दूरवर पसरली होती. किर्लोस्करांनी त्यांच्या उत्पादनाचा पसारा पुढे वाढविला आणि डिझेल आणि विजेवर चालणाऱ्या पंपांबरोबर यांत्रिक नांगर, ट्रॅक्टर्स अशा शेती उत्पादनासाठी लागणाऱ्या यंत्राचीही निर्मिती त्यांनी तिथे सुरू केली होती.
कर्मचाऱ्यांना कामावर येण्या-जाण्यासाठी प्रवासाची यातायात करावी लागत नसल्यामुळे त्यांच्या कामाची गुणवत्ता वाढत गेली. त्यांनी परिसरामध्ये शाळा, क्रीडांगणे, पोस्ट ऑफिस अशा अनेक विविध सुविधा असलेल्या जणू काही एकच गावात बसविले होते. मोठातले रस्ते, टुमदार प्रशस्त घरे, स्वच्छता, कर्मचाऱ्यांसाठी उद्याने, विद्यार्थ्यांसाठी शाळा, वाचनालय अशी सर्व सोयींनी सुसज्ज असणारे किर्लोस्करवाडी एक आदर्श नगर ठरले. लक्ष्मणराव स्वतः येथे राहू लागले, त्यामुळे उद्योगाची भरभराटी झालेली दिसून आली. लक्ष्मणरावांनी त्यांच्या नांगरांचा मूळ रचनेत बदल करून अधिक चांगला नांगर त्यांनी बनविला. त्यातच 1914 मध्ये पहिले महायुद्ध सुरू झाले आणि कच्चा माल त्यातील लोखंड मिळेनासे झाले. त्यावर उपाय म्हणून विना वापर पडून असलेले लोखंडी साहित्य वितळून नांगर बनवण्याचे कार्य त्यांनी सुरू केले. रंगाचा कारखाना काढला. उद्योगाचे भाग भांडवल 1918 पर्यंत 5 लाख रुपये झाले. कंपनी शेअर मार्केटमध्ये उतरली. किर्लोस्कर समूहाने उसाचा रस काढण्याचे यंत्र तसंच छिद्र पाडण्याचे मशीन अशी साधनेही तयार केली. हातपंपाची निर्मिती हे त्यांचे आणखी एक मोठे साध्य मानलं गेलं. एकूण 20 विविध प्रकारचे नांगर, 10 प्रकारचे हातपंप यासह 40 उत्पादने या कंपनीमार्फत बनू लागले होते. किर्लोस्कर कंपनीचे इंग्लंडच्या ऑइल कंपनीबरोबर 1920 मध्ये त्यांनी करार केला आणि ही पहिली भारतीय कंपनी ठरली जी परदेशी कंपनीबरोबर करार करणारी. त्यातूनच ऑइल इंजिनचे उत्पादन सुरू झाले होते. त्या यंत्रामुळे किर्लोस्कर हे नाव समग्र शेतकरी वर्गाच्या हृदयावर कोरले गेले होते. कंपनी ऑइल इंजिन परदेशी निर्यात 1946 पासून करू लागली होती. त्यांचे चिरंजीव शंतनुराव यांनी शिक्षण त्यांचे संपताच त्यांनी या कंपनीच्या कार्यामध्ये मोठ्याने लक्ष घातले. भारतातील 4 राज्यांमध्ये पसरलेला किर्लोस्कर उद्योग समूह सुमारे 18,000 लोक काम करतात. देशातील विजेच्या मोटारी, डिझेल इंजिने, सेंट्रिफ्युगल पंप यांच्या एकूण उत्पादनापैकी अनुक्रमे 40% उत्पादन किर्लोस्कर यांच्याकडूनच होते. या समूहाचे एकूण वार्षिक उत्पादन 63 कोटी रुपये आहे. जगातील 60 देशांमध्ये त्यांची निर्यात पेठ तयार झालेली आहे. किर्लोस्कर उद्योग समूहातील सेंट्रिफ्युगल पंप, व्हर्टिकल लेंथ, स्यूल्ज, वॉल्ज, शेंगा फोडण्याचे यंत्र, सिल्क प्रोसेसर युनिट, मशीन टूल्स, विद्युत मोटारी तसेच अश्वशक्तीचे वॉटरप्रूफ डिझेल इंजिने, भातसडीचे यंत्रे, गिअर कॉम्प्रेसर, रेफ्रिजरेटर कॉम्प्रेसर, स्विच गिअर मोटर, कंट्रोल गिअर तसेच ट्रॅक्टर, कॉस्टिंग वगैरे यंत्रांचे उत्पादन यांच्याद्वारे केले जाते. आता हा समूह तांत्रिक ज्ञानाचेही परदेशात निर्यात करू लागलेला दिसून येतो. फिलिपिन्स, मलेशिया या देशांमध्ये अनुक्रमे वॉटर कूल्ड इंजिने आणि विद्युत मोटारी यांचे उत्पादन किर्लोस्करांच्या सहकार्याने होऊ लागले आहेत. भारतातील औद्योगिकरणाच्या इतिहासामध्ये किर्लोस्कर घराण्याचे कार्य अत्यंत महत्त्वपूर्ण आणि गौरव करण्यासारखेच आहे. किर्लोस्कर समूहाच्या एकूण 8 कंपन्या आहेत ज्यांची शेअर बाजारामध्ये नोंदणीही झाली आहे. या कंपनीमध्ये किर्लोस्कर ब्रदर्स, किर्लोस्कर इंडस्ट्रीज लिमिटेड, किर्लोस्कर फेरम इंडस्ट्रीज लिमिटेड, किर्लोस्कर ऑइल इंजिन लिमिटेड, किर्लोस्कर न्यूमॅटिक कंपनी लिमिटेड तसेच इनवायर इलेक्ट्रोडाईन लिमिटेड आणि जी दांडेकर मशीन वर्क्स लिमिटेड इत्यादींचा समावेश केला जातो. लक्ष्मणराव किर्लोस्करांचा माणसावर इतका विश्वास होता की तुकाराम रामोशी आणि पिर्या मांग हे दोघेही दोषी ठरलेले डकेत किर्लोस्कर वाडीचे विश्वासू रक्षक बनले होते. शंतनुराव किर्लोस्कर म्हणजे लक्ष्मणराव किर्लोस्कर यांचे ज्येष्ठ पुत्र आणि तसेच समूहाच्या क्रियापलटाचा एक नवीन अध्याय मानला जातो. डिझेल इंजिन सुरू करण्यासाठी पुण्याला ते गेले होते. किर्लोस्करवाडी येथील त्यांच्या वडिलांच्या पुण्यातील कारखान्यासाठी जमीन सुरक्षित करण्याचा त्यांचा अनुभव खूपच वेगळा होता. एकर फुकल बहाल करण्याचा कोणताही परोपकारी राज्यकर्ता त्यांना मिळाला नाही. शंतनुरावांना लाल फितीचा पेच आणि औद्योगिक कारणांसाठी जमीन संपादन करण्यासाठी लोकांना विरोधाला सामोरे जावे लागले होते आणि शेवटी कारखान्याचे आयुष्य हे माणसांच्या आयुष्यापेक्षा जास्त असते असं युक्तिवाद करून शंतनुराव किर्लोस्कर यांनी किर्लोस्कर ऑइल इंजिन लिमिटेड म्हणजे KOEL साठी जागा जिंकली आणि मिळवली सुद्धा. 12 महिन्यांनी युकेच्या असोसिएट ब्रिटिश ऑइल इंजिन एक्सपोर्ट लिमिटेड कंपनीसोबत त्यांनी सहकार्याचा करार सुद्धा केला. हे सहकार्य आणि करार प्रसंगोपात भारतीय आणि परदेशी कंपनीमधील अशा प्रकारे पहिले होते की पूर्व आणि पश्चिम यांच्यातील तांत्रिक अंतर भरून काढण्याचे संकेत देत होते. KOEL कारखाना हा 1946 मध्ये समाविष्ट करण्यात आला आणि त्यानंतर लगेचच भारताचे तिचे पहिले व्हर्टिकल हाय स्पीड इंजिन मिळाले. दूरदृष्टी लाभलेले उद्योजक असलेले शंतनुराव किर्लोस्कर यांनी 20व्या शतकामध्ये किर्लोस्कर समूहाचे कार्यक्षेत्र विस्तार वाढवला. त्यांच्या कामाची दखल घेऊन केंद्र सरकारने 1965 साली त्यांना पद्मभूषण पुरस्काराने गौरव करण्यात आला.
शंतनुराव किर्लोस्कर यांनी द किर्लोस्कर ग्रुप या आपल्या कौटुंबिक व्यवसायाची वृद्धी करण्यात महत्त्वाची भूमिका त्यांनी बजावली दिसून येते. शंतनुराव किर्लोस्कर यांनी MIT मधून विज्ञान शाखेतून पदवीपर्यंत शिक्षण त्यांनी पूर्ण केले होते. असं शिक्षण घेणाऱ्या पहिल्या काही भारतीयांपैकी ते एक भारतीय म्हणून संबोधले जातात. शंतनुराव किर्लोस्कर यांनी एक कर्तृत्ववान कारखानदार म्हणून त्यांनी आंतरराष्ट्रीय ख्याती मिळवली आहे. जगातील अनेक देशांमध्ये त्यांच्या मालाची निर्यात होते. या देशातून त्यांनी आपल्या कचेऱ्या थाटल्या आहेत. एवढंच नव्हे तर मलेशिया, फिलिपाईन्स, जर्मनी अशा अनेक देशातून कारखाने सुरू करून किर्लोस्करांनी पर्यायाने भारताचे नाव जागतिक बाजारपेठामध्ये त्यांनी अजरामर करून ठेवलंय. किर्लोस्कर समूहाच्या जीवनमान उंचावणे या ब्रीद वाक्यानेच त्यांच्या कामाच्या पद्धतीचा अंदाज बांधला जाऊ शकतो. शंतनुरावांचे इंडस्ट्रियल मॅनेजमेंट, अर्थव्यवहार, जागतिक घडामोडीची यासंबंधी सगळ्याच विषयांमध्ये भरपूर वाचन होतं. महत्त्वाचं म्हणजे पुण्यातील औद्योगिक वाढ होण्यामागे शंतनुराव किर्लोस्करांचा महत्त्वाचा वाटा मानला जातो. फ्रेड शुले या जर्मन उद्योजकाने काढलेले उद्गार अतिशय समर्पक आणि व्यापक आहे. ते म्हणतात की माझ्या आयुष्यातील 2 व्यक्ती महत्त्वपूर्ण आपली भूमिका बजावतात. त्यापैकी माझ्यासाठी शंतनुराव हे भारतातील क्रमांक 2चे व्यक्तिमत्व मानले जाईल, तर पहिले व्यक्तिमत्व हे पहिल्या क्रमांकाचे ते असतील ते फक्त महात्मा गांधी होय. दूरदृष्टी लाभलेले उद्योजक असलेले शंतनुराव किर्लोस्करांनी 20व्या शतकामध्ये किर्लोस्कर समूहाचे कार्यक्षेत्र वाढवले आणि एक हाती आपला विकास साधला. त्यांच्या कामाची दखल घेऊनच केंद्र सरकारने 1965 साली त्यांना पद्मभूषण पुरस्काराने गौरव करण्यात आला. किर्लोस्कर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर एकेकाळी नापीक असलेल्या जमिनीवर पूर्णपणे बदल करून टाकला. यानंतर किर्लोस्करने बंगळुरू, पुणे, देवास या ठिकाणी आपल्या औद्योगिक शाखा स्थापन केल्या. यामध्ये शेती आणि उद्योगासाठी वापरण्यात येणारे विविध उपकरणे त्यांनी तयार केले होते. पुढे किर्लोस्कर इतके यशस्वी झाले की त्यांनी चोहूबाजूनी त्यांच्या प्रयत्नाचे प्रशंसक लोक बनत गेले. अशा प्रकारे 45 रुपये महिना नोकरी करणारे लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी सुरू केलेले किर्लोस्कर साम्राज्याचे मूळ आज अब्जावधी डॉलर्स पेक्षाही जास्त आहे. विशाल औद्योगिक साम्राज्य उभे करण्याने देशाच्या औद्योगिक नकाशावर एक नवा अध्याय लिहिल्यानंतर त्यांनी भारतीय शेतीला एक नवी दिशा देऊन लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी 26 सप्टेंबर 1956 दिवशी त्यांनी जगाचा निरोप घेतला होता. औद्योगिक कारखाने चालवण्याचे व्यावसायिक शिक्षण घेतले नसतानाही लक्ष्मणरावांनी सर्व गोष्टी अतिशय परिश्रमाने साध्य केले होते. त्यांना वाचनाचा अतिशय नाद होता. विश्वासू, कर्तबगार सहकारी त्यांना लाभले होते. त्याची हातोटी विलक्षण होती. लक्ष्मणरावांच्या यशाचे रहस्य म्हणजे ग्राहकांच्या गरजांची पूर्वजाणीव असून वस्तूच्या उत्कृष्ट गुणवत्तेचा तयार करणं हे त्यांचं ध्येय होतं. तसेच कणखर, शिस्तबद्ध काम, जगभर पसरलेला माल लोकप्रिय करण्याची तीव्र आकांक्षा हे त्यांचे वर्तनसूत्र मानले जातात. 1969 साली भारत सरकारने लक्ष्मणरावांच्या जन्मशताब्दी देशभर साजरी केली. त्यानिमित्ताने टपाल खात्याने 20 पैशाचे तिकीट ही काढले होते. पारतंत्र्याच्या काळामध्ये स्वदेशी तंत्रज्ञानाचा विकास करून यंत्रनिर्मिती करण्याचे धाडस करणारा उद्योग समूह म्हणून किर्लोस्कर उद्योग समूहाची ओळख नावाने मिळते. किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेड ही भारतातील पहिली कंपनी की ज्यांनी स्वतःची गुणवत्ता मापन निश्चित करून चारा कापण्याचे यंत्र तसेच लोखंडी नांगर अशी 2 अवजारे बाजारात आणली. विशेष म्हणजे त्या काळामध्ये अशा प्रकारची ब्रिटिश अवजारांची स्पर्धा करून किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेडचे नाव 7 समुद्रापलीकडे प्रसिद्ध पावले होते. भारतात जणू स्वदेशी यंत्र युगालाच सुरुवात झाली होती. शेंगदाणे टरफले काढणारे यंत्र, ऊसाचा रस काढणारे यंत्र, पाणी उपसण्याचे पंप अशा हातयंत्राची निर्मिती करून नव्या अर्थव्यवस्थेला भारतीय उद्योग जगामध्ये किर्लोस्कर यांनी कंपनीने क्रांतीच घडवून आणली होती. आज जगाचा वेग वाढवण्यास कारणीभूत ठरलेल्या विमानाच्या शोधाचे जनक राईट्स बंधू यांना जाते, तर महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाचे मुहूर्तमेढ रोवणारे लक्ष्मणराव किर्लोस्कर या दोघांचाही जन्म एकाच काळातील आणि दोघांनीही प्रारंभी सायकलचे दुकान त्यांनी चालवले होते. गेल्या 100 वर्षांमध्ये हवेत उडणाऱ्या माणसांच्या स्वप्नांना एक प्रचंड मोठा उद्योगच झाला आणि किर्लोस्करांनी लावलेल्या छोट्याशा रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर झाले. त्यांच्या या प्रयत्नातून केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशाच्या अन्य भागातही त्यांनी आपला प्रसार केला. यातूनच शेतकऱ्याला जणू काही अश्मयुगापासून यंत्रयुगाकडे त्यांनी नेले. यातूनच देशाचे कृषी उत्पन्नही वाढले. हे सर्व करत असताना त्यांनी जी समाजसेवा केली आहे असं नाव घेतला जातो ते एक अद्ययावत, आधुनिक आणि सच्चा व्यावसायिक भाव त्यांच्या कार्यात दिसून येतो आणि ते प्रगतीपथावर नेण्याचे महत्त्वपूर्ण कार्य त्यांच्या हातून घडलेला दिसून येतो. अशा प्रकारे आपण पाहिलं की मराठी उद्योग जगताचे प्रमुख शिलेदार म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो तसेच किर्लोस्कर वाडीचे हे औद्योगिक वसाहत उभारणारे भारतीय
हेनरी फोर्ड म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो, असे हे लक्ष्मण काशीनाथ किर्लोस्कर होय. आजच्या भागामध्ये त्यांच्या जीवनाबद्दल पाहण्याचा, विचार विनिमय करण्याचा हा छोटासा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून आपण केला. यांच्यासारखे अनेक असे व्हिडिओ पाहण्यासाठी न चुकता पाहत राहा ओशनिक इकॉनॉमिक्स. भेटूया पुढील भागामध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.